मला शिक्षा आणि दुसऱ्याला माफी असं का? मी नाही खपवून घेणार आता. ज्या अर्थी कावेरीच्या वडिलांच्या अकाउंट मध्ये पैसे जात आहेत त्या अर्थी कावेरीनेच हे सगळं केलंय ना, हे सिद्धच होतंय. मग तिला तर शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस कंप्लेंट तरी करायलाच हवी आपण. माहेरचा चहा माझा आहे, नुकसान माझं झालंय. कोणाला शिक्षा करायची, कोणाविरुद्ध पोलीस कंप्लेंट करायची, हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. तो घ्यायचा अधिकार तुमचा कोणाचाही नाहीये. काकी अजूनही पोलीस कंप्लेंट करायला तयार नाहीच ही बाई, आणि तुम्हालाही करू देणार नाही. आम्हाला करू देणार नाही, पण तू करू शकतेस ना. कावेरीला बघितलं? कावेरीला कुठे पाहिलं तुम्ही? नक्की काय झालं? नाही माहिती. ते काय बोलले? नाही, कुणालाच काही नाही माहित. मी एक फोन करून बघू का परत? बघ बघ. वाचवा वाचवा मला. का बांधून ठेवलंय मला असं? सोडा मला. आई गं. वाचवा. सोडा मला. मला का बांधून ठेवलंय तुम्ही? कुणी आहे का? कुणी आहे का तिकडे? मला वाचवा. काय भंगार रिंगटोन आहे. सोडा मला. अरे कट केला. काय? परत ट्राय कर. स्विच ऑफच करतो. का बांधून ठेवलंय कशासाठी? मदत करा मला. सोडा मला इथून. अरे आता स्विच ऑफ येतोय. काय? कुठे असेल यार काऊ? काकू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना? मदत करा ना मला. मला का बांधून ठेवलंय असं? ऐक, सोडा ना मला. का बांधून ठेवलंय? मदत करा. वाचवा. सोडा. नेम चुकला नाही, चुकवलाय. परत जर आवाज केला ना तर डायरेक्ट नरड्यावर चाकू फिरवीन.
राज मला खूप टेन्शन आलंय. कुठे असेल कावेरी? कळतंय पण काकू आले असतील. आता काय मी हिला सोडत नाही. आधी दोन कानपटात देईन मग विचारून कुठे होतीस. अशा स्माइली फेसने मारणारच का त्यांना? उघड ना दार, चल ना. कुठे? कावेरी कारेकर. कावेरी कारेकर इथेच राहतात ना? हो. कुठे कुठे आहे? एक मिनिट. तर एक मिनिट. अहो हात तर येऊ द्या. हा? वैदेवी मॅडम, हे घर तुमचं आहे ना? हो. छान. कावेरी पण तुमच्या सोबतच राहते ना? हो. कुठे असेल आता कावेरी? माहित नाही. म्हणजे आम्ही पण तिलाच शोधतोय. शोधताय म्हणजे? सकाळपासून तिचा काहीच पत्ता नाही. एक मिनिट. आम्ही अजून कंप्लेंट केली नाहीये. मग तुम्हाला कसं कळलं कावेरी मिसिंग येते? मिसिंग नाही, फरार आहे. फरार. काय? फरार? तिच्या विरोधात कंप्लेंट आली आमच्याकडे. कावेरीच्या विरोधात कंप्लेंट कुणी केली? रत्नमाला मोहिते. त्यांच्या वतीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार आली आमच्याकडे. आता तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. एकदा सापडली की नो मोर मिसिंग, ओनली चक्की फिशिंग. हे माझं घर. राहा तुम्ही 2 दिवस इथे हा, आणि अगदी आराम करा. मला पण नाही येत या घरी झोप. मग मी काय करते माहितीये? माझ्यासाठी आई अंगाई गायची ना, ते आठवते. मी गाऊ का तुमच्यासाठी? आई काय? मॅडम एक घोळ झालाय. काय झालंय? माझ्या अकाउंटला माझा जो पगार ठरलाय ना, त्यापेक्षा जास्त पैसे आले. काहीतरी चुकलंय. या महिन्यापासून तुझा पगार 50,000 झाला. काय?
पण असंही होऊ शकतं ना की कावेरीने आजवर प्रेमाचं मायेचं फक्त नाटक केलं असेल. मला शिक्षा आणि दुसऱ्याला माफी हे मी आता खपवून नाही घेणार मी खपवून आता. इथे कोणीच नाहीये सर. हॅलो राज, अरे झाला का कावेरीशी काही कॉन्टॅक्ट? आली का घरी ती? काकू तर आले नाहीयेत, पण पोलीस आलेत घरी. काय? पोलीस? अरे काय झालं? हे तू विचारतेस आई? तूच काकूंच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहेस ना? एरवी सतत नात्यांबद्दल लेक्चर देत असतेस तू. मग आता काकूंचं आणि तुझा एक एम्प्लॉई आणि मालक म्हणून असलेलं नातं कशी काय विसरलीस तू? अरे राज, तू काय बोलतोयस? मी कंप्लेंट केली नाहीये कावेरीच्या अगेन्स्ट. जर तू कंप्लेंट केली नाहीस तर तुझ्या वतीने कंप्लेंट झाली असं खोटं का सांगतायत पोलीस? हे बघ, मला खरंच काही कळत नाही. मला या कशाचीही कल्पना नाहीये. वाय, तुझ्या वतीने कंप्लेंट झाली आणि तुला माहितीच नाहीये. ऍटलीस्ट तू तरी विश्वास ठेवायला हवा होतास ना काकूंवर. हे बघ राज, माझा स्वतःपेक्षा सुद्धा कावेरीवरती जास्त विश्वास आहे. नाही, तसं असतं ना तर तू त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली नसती. राज, अरे तुला मी मगाच पासून सांगते, असं काय करतोयस तू? कळत नाहीये का तुला? मी कावेरीच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली नाहीये. पुन्हा पुन्हा तुला सांगतेय मी सुद्धा मगापासून तुला काहीतरी सांगतोय, काहीतरी विचारतोय आई. पोलीस असं सांगतायत की आर्थिक घोटाळा केला म्हणून रत्नमाला मोहितेंच्या वतीने पोलीस कंप्लेंट केली गेली आहे. अरे पण राज, मी तुला आता शेवटचं सांगते, निक्षून सांगते, कावेरीच्या अगेन्स्ट मी पोलीस कंप्लेंट केलेली नाही. घरातले सगळे जण मला आग्रह करत होते, पण मी प्रत्येकाचं म्हणणं खोडून काढलं आणि कंप्लेंट करायची नाही असा निर्णय घेतला. हो, आय सी. म्हणजे ज्या माणसांना तू घरात तुझी माणसं म्हणून ठेवून घेतलंयस त्यांच्यापैकीच कुणीतरी हे केलं असणार. करेक्ट आहे. नाही, हा चान्स कसं काय मिस करतील ना ते? त्यांना तुझ्यावर प्रेम करणारी माणसं नकोच आहेत तिथे. पण तू त्यांना विरोध का नाही केलास? हे बघ राज, मला खरंच माहिती नाही कोणी पोलीस कंप्लेंट केली. मी बघते कोणी केली. ठीक आहे? नाही, काही गरज नाहीये. मी बघतो काय करायचं. पण ऍटलीस्ट यावेळी तरी त्यांना पाठीशी घालू नकोस. आवर त्यांना, नाहीतर यावेळी मी कुणालाच सोडणार नाही. केली असेल पोलीस कंप्लेंट. सुदर्शन, आदित्य, सानिया, ताबडतोब इकडे या. काय झालं बहिणी? काकी, काय झालं? कावेरी विरुद्ध पोलीस कंप्लेंट कोणी केली? कावेरीच्या विरोधात कंप्लेंट केली? कुणी केली? तेच तर मी तुला विचारते ना सुदर्शन. कोणी केली पोलीस कंप्लेंट? मला काय माहित, मी नाही केली. सानिया, तू केलीस? माझा काय संबंध? सकाळपासून कावेरीच्या नावाने खडे फोडत होतीस तेव्हा तुझा काय संबंध होता? पण काकी, सानिया, तू गेली होतीस का तिकडे? आदित्य, खरं सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. मग माझी परवानगी न घेता बाहेरच्या चहाच्या नावाने कावेरीच्या विरोधात कंप्लेंट केली कोणी? सांग ना, कोणी कंप्लेंट केली? मी केली आहे कंप्लेंट.
शुद्धीवर आहेस का तू? तुझी हिंमत कशी झाली? कोणाला विचारून पोलीस कंप्लेंट केलीस तू? कोणाला विचारून कंप्लेंट करायची काय गरज आहे? माहेरच्या चहाची काळजी जशी तुम्हाला आहे तशीच ती काळजी मलाही आहे ना. तुला हो. मग जर माहेरच्या चहाची काळजी असेल तर मग आपण हे करायलाच हवं ना. आकांक्षा, कुणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? हा? काय गरज होती मध्ये यायची? हे बघ, माहेरचा चहा आपण कितीही आपला मानला ना तरी शेवटी त्याचे सर्व अधिकार आपल्या वहिनींकडे राखीव आहे. निदान मला तरी सांगायचं होतं. मला जर आधी कळलं असतं ना तर मी तुला हा मूर्खपणा करूच दिला नसता. वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आत्ताच्या आत्ता जाऊन कंप्लेंट मागे. जाऊन दाखवाच तर तुम्ही. मी बघतेच मी आता तुम्ही पोलीस कंप्लेंट कशी मागे घेताय ती. तिकडे तुम्ही पोलीस कंप्लेंट मागे घेतली आणि इकडे मी स्वतःला पेटवून घेतलंच म्हणून समजा. आकांक्षा, शुद्धीवर आहेस का तू? काय मूर्खासारखं बळतेस? का? जेव्हा मी चूक केली तेव्हा मला सहज शिक्षा दिली तुम्ही. मग आता जेव्हा कावेरीची चूक आहे तेव्हा तिला शिक्षा देताना का कचरताय तुम्ही? कावेरी दोषी आहे असं अजून पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही आकांक्षा. मग ती निर्दोष आहे हे सिद्ध करा ना. ती निर्दोष आहे हे सिद्ध करा आणि मग घेऊन ये ना तिला खुशाल मानानं घरी. माझं काही म्हणणं नाहीये. पण जर ती दोषी असेल तर मग का कंप्लेंट मागे घ्यायची आपण? हो दे ना तिला शिक्षा. तिने सुद्धा माहेरच्या चहाच्या विरोधातच काम केलंय ना. मग एकाच गुन्ह्यासाठी मला शिक्षा आणि तिला माफी असं का? आणि हे जर का या घरात होणार असेल ना तर मी स्वतःला पेटवून घेईन. बघाच तुम्ही. हे बघा, माझं आईशी बोलणं झालंय. आमचा कावेरीवर पूर्ण विश्वास. ती असं काही करणं शक्यच नाही. तुम्ही एक काम करा, तिची मिसिंगची कंप्लेंट लिहून घ्या. काय सर? मॅडम, आपले सिनियर असल्यासारखं एकदम फील आलं का नाही? एकदम आमचे सिनियर असल्यासारखे ऑर्डर देत आहे. आणि कोणाला देत आहे? चंद्रकांत तळपदेला.
तळपदे, जिसके सामने अच्छे अच्छे गिर पडे. पडी पदी. सर ऐका ना सर सर हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कावेरी अशी मुलगी नाही आहे. ती अशी आहे की तशी आहे हे एकदा रिमांड मध्ये घेतलं ना तर लगेच कळेल. फक्त एकदा सापडू द्या. रिमांड मध्ये ती आपल्या गुन्ह्याचे पाडेच काय अंकलिपी, बाराखडी अशी पोपटासारखी बोले.